तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार, देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका, तर महिला आरक्षण विधेयक देशासाठी महत्त्वाचं होतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर, मुलींना जाळ्यामध्ये ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा, विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा। आरोपीला टिप्स देणारा लवगुरूच्या शोधात पोलीस तैनात। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा। कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा। कॅफेमध्ये जोडप्यांना बसण्यासाठी वेगळे कंपार्टमेंट होतं, सूत्रांची माहिती समोर। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटीच्या तपासामध्ये अनेक बाबी समोर। कालपासून 10 जणांना एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सोशल मीडियावरून 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट। राष्ट्रीय महिला आयोगानं व्हीसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतला। पालकमंत्री बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेणार। बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती बावनकुळेंचा दौरा महत्त्वाचा। अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। व्हीसीद्वारे खरातला कोर्टासमोर सादर करणार। चौथ्या गुन्ह्यातील खरातची आज पोलीस कोठडी संपणार। नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार। तपासासाठी अधिक दिवसांची कोठडी मागितली जाणार। भोंदू खरातच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली। खरातच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त। मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडीकडून शोधला जाणार। जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची सोशल मीडियावर पोस्ट। खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य। तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते। काल समृद्धी महामार्गावरती जितेंद्र शेळके यांचा मृत्यू। दीपक लोंढेंची आज पुन्हा चौकशी होणार। चौकशीची आजची तिसरी वेळ आहे। शिर्डी पोलिसांकडून काल तब्बल 12 तास चौकशी। दीपक लोंढे खरातचा निकटवर्ती असल्याचा आरोप। समता पतसंस्थेतही दीपक लोंढेंच्या नावे 4 खाती असल्याची माहिती समोर। संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगे गजाआड। मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा भोंदू गडगे करायचा। दत्ताधाम सरकार नावानं गडगे दरबार चालवायचा। गुन्हा दाखल होताच गडगेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती। तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा, सूत्रांची माहिती आहे। हॉटेल आणि लॉज रडारवरती असून लवकरच चौकशी केली जाणार। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये एटीएसची पहिली एंट्री। रजा मेमन शफी शेख यांची 3 तास कसून चौकशी। निदा खान कनेक्शनवर संशय अधिकच गडद। दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबतच्या लिंकचा तपास सुरू। आज दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर। अत्याचाराच्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा ऍक्टचा समावेश। धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांचं नाव चर्चेत। तसेच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचंही नाव चर्चेत। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। महिला आरक्षण विधेयकावरून मविया विरोधात भाजप मैदानात। इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात भाजपचा मुंबईत आक्रोश मोर्चा। बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 21 एप्रिलला आक्रोश मोर्चा निघणार। मोर्चानंतर जाहीर सभा घेऊन भाजप विरोधकांवर तोफ डागणार। एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार। 2027 मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा। कुख्यात जयेश पुजारी यांनी स्वतःच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला होता। तपास अधिकारी दिगंबर कोपरे यांची न्यायालयामध्ये माहिती आहे। कुख्यात गुन्हेगार जयेश पुजारी यांनी कर्नाटकच्या बेळगाव हिडलंगा मध्यवर्ती कारागृहामध्ये 2 मोबाईल फोन लपवले होते। कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यक्रमाला भाजप शिंदे सेनेची उपस्थिती। ठाकरे सेनेच्या गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी। कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप शिंदे सेनेचे नेते उपस्थित होते, त्यामुळे चर्चांना उधाण।
साताऱ्यातील आसनगावच्या राजकीय इतिहासात ऐतिहासिक वळण। 69 वर्षांनंतर सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। अजित लक्ष्मण गायकवाड यांची सरपंचपदी निवड झाली आहे। बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांनी गुलाल उधळत आनंदही साजरा केलेला आहे। पुणे विमानतळावरील विमानांची उड्डाणं टप्प्याटप्प्यानं पूर्ववत सुरू। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थिती सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती। मध्यरात्री वायुदलाच्या विमानाचा झाला होता अपघात। अपघातानंतर काही काळ विमान सेवेवर परिणाम। ठाण्यामध्ये नाशिक मुंबई महामार्गावरती कंटेनर दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू। चालकाला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतलं। अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे। मुंबईच्या सायनमधील पूर्व द्रुतगती मार्गावरती नव्या पुलाच्या कामाला सुरुवात। यावेळेस तर सध्या कार्यरत असलेल्या पुलाच्या सांध्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहन चालकांना धक्के बसणं आणि वाहतुकीचा वेग कमी होणं अशा समस्या निर्माण होत होत्या। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग। अंतिम टप्प्यात पश्चिम उपनगरांच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार। अंतिम टप्प्यातील काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी 7,600 कोटींचा खर्च। मुंबईमध्ये आजही उष्णतेचा येलो अलर्ट। राज्यामध्ये 19 तारखेपर्यंत उष्णतेची लाट। दमटपणामुळे उकाडा अधिक तीव्र जाणवायला सुरुवात। मुंबईचं तापमान 31 ते 35 अंशांदरम्यान राहणार। नागपूर जिल्ह्यामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हामुळे होरपळलेल्या नागपूरमध्ये उष्माघाताचे 31 रुग्ण। उष्णतेच्या लाटेमुळे आज जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे। पारा 14 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे। तर आरोग्य यंत्रणा अलर्टवरती आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचारासाठी शीतकक्ष आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध आहेत। बुलढाण्याच्या खामगावमध्ये 42.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। बुलढाण्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर झालाय। शेतकरी मजुरांकडून 12 वाजण्यापूर्वीच काम उरकून घेत असल्याचं समोर आहे। जास्त वेळ उन्हात न राहण्यासाठी कामाचं नियोजन केलं जात आहे। बीडच्या परळीमध्ये वाढत्या तापमानामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उष्णता कक्ष सज्ज झालाय। उष्णता कक्ष प्रशासनाच्या गाईडलाईन प्रमाणे 2 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजनी भागात तापमानाचा पारा 42 वर पोहोचलाय। गेल्या 5 दिवसात 7 अंशांनी वाढ झाली आहे। बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेलं आहे। नागपुरातील काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांग कायम आहे। पहाटे 3 पासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहक रांगेत उभे आहेत। ऑनलाईन नंबर लावून देखील गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचं समोर आलंय। बीडच्या आष्टीतील गॅस एजन्सीवरती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा आहेत। गॅस एजन्सी बाहेर तासनतास उन्हात उभं राहण्याची नागरिकांवर वेळ आली आहे। युद्धामुळे घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरवरती झालेला परिणाम लक्षात घेता जळगावमध्ये भव्य गॅस डेपो सज्ज आहे। मे अखेरीस सुरुवात होणार। डिसेंबरपर्यंत पीएनजी गॅस घराघरात पोहोचणार। दररोज 1,20,000 किलो गॅस वितरणाची तयारी आहे। सीएनजी पंपांनाही चालना मिळतेय। कल्याण ग्रामीणमधील पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे। ग्रामीण भागामध्ये बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश आहेत। कल्याण ग्रामीण आणि मुरबाडमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। बुलढाण्यामध्ये पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप आहे। शेतकरी योद्धा कृती समिती आक्रमक झाली आहे। 1 मे रोजी काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा इशारा आहे। मागील 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। धुळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात शिरपूर फास्ट संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात लवकरात लवकर दखल घेत भरपाई देण्याची मागणी केली जाते। रत्नागिरीमध्ये आज कोकणातल्या शेतकरी सभेचं आयोजन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार विनायक राऊत उपस्थित असतील। नुकसान भरपाई आणि हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरती चर्चा केली जाणार आहे। धुळ्यामध्ये खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानाचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र निषेध। दुबे यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप केले असल्याची शिवसैनिकांची भावना। दुबे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापूरमध्ये बँकेच्या महिला कर्मचारीला डॉक्टरकडून शरीर सुखाची मागणी। कर्जवसुलीसाठी गेलेल्या महिलेला डॉक्टरनं शरीर सुखाची मागणी केली। डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। जळगावच्या खडके बुद्रुक या ठिकाणी चिमुरड्यांसह आदिवासी मजुरांना डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार। मजुरांना डांबून ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी ठेकेदार आणि त्याच्या मुलावरती पोलिसात गुन्हा दाखल।
छत्रपती संभाजीनगरच्या खुल्लोड उंडणगाव प्रकल्पातील तलावात पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावामध्ये शोध मोहीम राबवत मुलाचा मृतदेह बाहेर काढलेला आहे. भंडाराच्या हिंदुस्थान कॉम्पोजिट कंपनीत कामगाराचा मृत्यू झालाय. मृतदेह प्रवेशद्वारावरती ठेवत मृतांच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कंपनीकडून कुटुंबाला आर्थिक मदतीचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. नगरच्या वडगाव पाणी येथील दत्तधामवरती महावितरणाचा मोठा छापा. वीज चोरी उघडकीस. अधिकृत वीज मीटरला बायपास करून वीज वापर होत असल्याचं तपासामध्ये स्पष्ट. बीडच्या मसाजोगमध्ये शेडमध्ये ठेवलेला 9 लाख रुपयांचा गुटखा जप्त. आरोपी विरोधात केस. पोलिसात गुन्हा दाखल. IPS व्यंकटराम यांच्या पथकाची मोठी कारवाई. खुनाच्या गुन्ह्यात 24 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला वेल्हे पोलिसांकडून अटक. गुप्त माहितीच्या आधारे रायगड जिल्ह्यातल्या कलकतवाडीत पाठलाग करून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.